नमस्कार, मी दीपाली पेडामकर. आम्ही आमच्या गावी आलो आहे चिपळूणला आलो आम्ही. आज सकाळची पहाटेची आमची ट्रेन होती आणि येता येता आम्हाला दुपार झाली. तर आम्ही आणलं येताना मटण. तर मटण करताना जी भीती मला वाटत होती ती माझी भीती सत्य झालेली आहे. चला बघूया आता मी मटण कसं बनवलं आहे ते. खूप कमी साहित्यामध्ये. तर इथे मी साहित्य घेतलेले आहेत, फक्त खोबरा आणि कांदाच घेतलेला आहे. खोबरा असं भाजलं आहे, कांदासुद्धा भाजला आहे. आणि इकडे बघा, इथे मटण आम्ही दुपारी आलो होतो. तर मटणला आधीच मी त्यांना 5-6 शिट्या देऊन साईडला ठेवलं होतं, कारण आल्याबरोबर फ्रीज चालू होणार नव्हता आमचा. तर ऑलरेडी मी शिट्या देऊन ठेवलं आहे मटणला. तर इकडे आता मला ज्याची भीती वाटत होती तीच घटना आता इथे घडलेली आहे. हे आमचं गावचं घर आहे. तर इथे मी मटणाची तयारी करत आहे. आणि ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगते मला काय भीती वाटत होती, कारण मला मिक्सर लावायचा होता. पुढे जाऊन पाऊस पडू नये याची हे चाललं होतं, कारण म्हणजे आल्याबरोबर ढगाळी वातावरण होतं आणि पाऊस पडण्याची शक्यता होती आणि जवळजवळ पाऊस पडलासुद्धा तिथे थोडाफार. आणि म्हणून मी पटकन असं मिक्सर लावून घेतलं. इकडे मी लसूण घेतलेलं, अद्रक आणि लसूण हे मी कुटून घेतलेलं आहे आणि कुटून घेतलेलं आहे हे मी. आणि त्याचबरोबर साईडला मी मिक्सरही ऑन केलेला आहे, कारण शक्यता आहे लाईट जाण्याची, कारण वीज बाहेर चमकते. पाऊस पडला की गावाला शक्यतो लाईटी जातात, त्याच्या भीतीने मी पटापट हा मटण बनवण्याचा प्रयत्न केला आणि खूप कमी साहित्यामध्ये मी केलेला आहे. तर इथे मी कांदा टाकलेला आहे आणि कांदासुद्धा इथे मी पटापट परतवून घेत आहे. त्याचबरोबर आता इथे मी टॅमॅटो टाकत आहे आणि थोडंसं इथे मी आता 1 चमचा मीठ टाकत आहे, जेणेकरून आपला कांदा टॅमॅटो लगेच नरम पडावा. इकडे मी पटकन असं करून घेत आहे, कारण लाईट जाण्याची शक्यता आहे, कारण मटण परत शिजवायचं पण आहे आपल्याला. इथे मी काही आहे ना मसाले घेतलेले आहेत. कांदा इथे परतवून झालेला आहे आपला. इथे मी इथे गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि हा मालवणी मसाला घेतलेला आहे. इतक्या कमी साहित्यामध्ये इतका मटण छान झालं की काय सांगू तुम्हाला. इथे मी पटापट करत आहे. आता इथे आपला मसाले परतवून झालेले आहे. तर याच्यामध्ये आता मी वाटण टाकत आहे. इथे फक्त मी कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून फक्त मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. इथे मी कुठलाही गरम खडे मसाले वापरलेले नाही आहे. एवढ्या कमी साहित्यामध्ये पण इतके छान मटण झालं इथे. इथे आपलं ना वाटण आता परतवून झालेलं आहे. मी थोडंसं याला झाकण लावून ठेवत आहे. इथे आता मिक्सरच्या भांड्यातलं मी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे चांगलं परतवून घेत आहे मी एकदा. आता वाटण आपलं इथे चांगल्यापैकी परतवून घेत आहे मी. छानपैकी आता मी परतवून घेतलं. आता इथे मी थोडंसं झाकण लावून ठेवते वाटणाला, जेणेकरून ह्याला छानपैकी तेल सुटेल. इकडे आता मी झाकण उघडत आहे. इथे बघा एकदम मस्तपैकी वाटणाला तेल सुटलेलं आहे. इथे कुठलेही मी खडे मसाले वापरलेले नाही आहेत. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ज्या मटणाला मी शिट्या करून ठेवल्या होत्या, इथे 4 ते 5 मी शिट्या करून ठेवलं होतं मटणाला दुपारी, आणि संध्याकाळी मी मटण करायला घेतले. तर आता आपण ते टाकत आहे मी याच्यामध्ये. ॲक्च्युली गावी आम्ही आमच्या गोंधळासाठी, आमच्या गोंधळ आणि पूजा होती गावी, म्हणून आम्ही गावी आलो होतो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. तर आता आपण हे मटण चांगल्यापैकी मी परतवून घेत आहे मी.
नेक्स्ट व्हिडिओ माझा गोंधळाचा आहे, नक्की तुम्ही वॉच करा. तुम्ही माझे व्हिडिओ फारसे बघत नाही. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितले की माझे व्हिडिओ वॉच करत चला, पण तुम्ही नाही करत. इकडे बघा, आणि इथे मटण आपलं झालेलं आहे आणि इकडे आपली लाईट गेलेली आहे. ज्याची भीती होती तेच झालं, लाईट गेली इकडे. आता मी इकडे गॅस वाढवला आहे आणि इथे आता मी मेणबत्ती शोधत आहे आमच्यासाठी. तर इथे इकडे मंदिरामध्ये दिवा लावला आहे. त्याच याच्यावरती आता आमच्याकडे माझ्या जावा वगैरे पण आलेल्या आहेत घरी. त्या बाहेर हॉलमध्ये बसल्या आहेत. तर इकडे मी टॉर्च बॅटरी आणली आता आमची. ही सुद्धा आम्ही आल्या बॅटरी चार्जिंग करून ठेवली होती, कारण ही गावालाच असते बॅटरी. तर इकडे बघा आपलं मटण छानपैकी झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता मी कोथिंबीर टाकत आहे. इकडे टॉर्च बॅटरी मी जवळ आणले. हे बघा मटण छानपैकी आपलं झालेलं आहे इथे. आता याच्यामध्ये मी तर कोथिंबीर टाकत आहे. कारण कोथिंबीर टाकताना सुद्धा मला हे होत होतं, कारण एका हातात बॅटरी, एका हातात मोबाईल, एका हातामध्ये थोडा ॲडजस्ट करताना थोडा वेळ जात होता माझा. तर एका हाताने मी आता लेफ्ट हँडने मी कोथिंबीर टाकल्याने राईट हँडने मी बॅटरी पकडले. मोबाईल स्टँडवरती असं जरा सरकवून ठेवलं आहे. हे बघा, आता मी परत बॅटरी जवळ आणले. अशा प्रकारे केलं मी मटण. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. एवढ्या कमी साहित्यामध्ये इतका छान मटण झाला. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. फक्त हा बकऱ्याचं मटण आहे. चला, हे बघा आमच्याकडे आता लाईट आले आणि आता पाऊस चालू झाला आमच्याकडे. हे बघा काय अवस्था आहे, किती घाम आला आहे, एवढं घाम आला मला. आणि एवढे माझे कपडे बिपडे मॅक्सचे ओली झाले. रात्रीचे 9:15 होते, बॅक कॅमेरा करते मी. 9:15 झाले आणि पाऊस पडला बाहेर. नाव पाऊस 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 पडला. हा पण गारा गारा वारा सुटला, छान वाटतंय. तुम्हाला पाऊस दिसत असेल की नसेल, आवाज तर येतो. हे बघा रोड आमचे ओले झाले. मातीचा खूप सुंदर असा सुगंध पण येतो आहे. तर चला आता मी इकडेच तुम्हाला एंड करते. मी आमचं गोंधळाची तयारी दाखवते. सगळे म्हणते यूट्यूबवर आलीच. पाऊस पडतो. आमचं गोंधळ उद्या पूजा आहे. पूजेचा पूर्ण व्हिडिओ मी शूट नाही केलेला आहे, तर मी संध्याकाळचाच व्हिडिओ शूट केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडल्याचं शेअर लाईक करायला विसरू नका.